आहे की हाय मोठा आहे मोठा रे बरोबर. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आहोत चिंचणीमध्ये येतेच किरण माने यांच्या घराजवळ आहोत. यांच्या इथे एक हिरव्या कलरचा साप दिसून आला असा कॉल आलेला. आपण इथं पोचलोय. घरासमोरच ही कुंडी, या कुंडीमध्येच हा गवत्या जाती सर्प आढळून आलेला आहे. या सापानं काहीतरी शिकार खाल्लेली, हे बघू शकता. ह्या पूर्ण भागाचा फुगलेला आहे. कदाचित बेडकी असेल किंवा इतर कोणता तर प्राणी असेल. याला सुरक्षित पकडूया. व हे खाल्लेलं जो शिकार आहे याला बाहेर न टाकता आपल्याला न त्रास देता कसा पकडता येईल हे बघू. नाही नाही रिकामा चालू आहे. द्या काय तर चांगला उंदीर असेल कदाचित. गवत्या बिनविषर. मित्रांनो, हा एक गवत्या जातीचा सर्प पूर्णपणे बिनविषारी असतोय. ह्याच्या अंगावरती ब्लॅक कलरची सुद्धा पट्टी असते. डोक्यावरती असा व्ही आकाराचा ब्लॅक सुद्धा असतोय व अंगावरती सुद्धा ब्लॅक कलरची पट्टी आहेत. पण ह्या सापाच्या अंगावरती कदाचित प्रौढ झाल्यामुळे निघून गेले असतील हे पट्टे. कारण नागाच्या अंगावरचे जसे हुडमार्क जातात फण्यावरचे, तसे ह्या सापाच्या बाबतीत सुद्धा गोष्ट असेल. त्यामुळं विषारी साप आहे असं वगैरे काही समजलं नाही पाहिजे. एकच स्पॉट आहे इथं काळा, बघू शकताय तेवढं. अत्यंत शांत असणारा हा साप आहे. याच्यापासून कोणताही धोका नाही आपल्याला. तर चावायसाठी तर अटॅक करतोय का माझ्यावर? बिलकुल नाही. त्याला डायरेक्शन फक्त पाहिजे. त्याला निघून जायचं आहे आपल्यापासून, एवढंच. चिंचणीमध्ये आत्ताच काही वेळापूर्वी शिवप्रतिष्ठानचे सदस्य किरण माने यांच्या घराजवळ जो आपण साप पकडलेला आहे त्याला इथं निसर्गात आणून मुक्त करतोय. साप मारू नका. सगळेच साप विषारी नाहीत, सगळेच साप धोका देणारे नाहीत. निसर्गात त्यांच्या सुद्धा एक कुठं तर अनमोल घट आहे.